हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे मराठी रेसिपी चॅनल। आज आपण बनवणार आहे झणझणीत अशी विदर्भातली स्पेशल मिरचीची भाजी। तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर आधी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला आता आपण मिरचीची भाजी तयार कशी बनवायची ते पाहूया। मिरचीची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक आंबट चुका एक पूर्ण अशी घेतलेली आहे गड्डी। ते छान व्यवस्थित आता स्वच्छ निवडून पूर्ण आता आपण ते निवडून घेऊया व्यवस्थित। हे बघा पूर्ण। आणि कधी पण निवडताना कोणी कोणी फक्त पत्ते टाकते त्याचे, ते पत्ते नाही टाकायचे। जे त्याच्या कवड्या कवड्या काड्या असतात त्या पण टाकायच्या, ह्या पूर्ण अशा तोडून त्यामध्ये टाकायच्या। पूर्ण आता नीट करून घेऊया ते व्यवस्थित पूर्ण। हे बघा मी पूर्ण काड्या वगैरे पण तोडत आहे। आणि पत्ते कोणी कोणी नुसतं पत्ते पाल घेऊनच त्याची भाजी बनवते, तसं नाही करायचं। कधी पण पूर्ण अशा काळ्या टाकायच्या। आणि अजून पण मी ज्या कवड्या कवड्या मला काळ्या वाटतात त्या अजून मी टाकणार आहे त्याच्यामध्ये। आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। कुकरमध्ये मी आंबट चुका टाकलेला आहे आणि एक टमाटर टाकलेला आहे बारीक करून, खोबरं ते पण त्यात टाकून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे पण त्यातच टाकून घेत आहे। आणि हिरवी मिरची नंतर मी हे मुगाच्या डाळीत करणार आहे। तुम्हाला जर तुम्ही आवडत नसेल तर तुम्ही अजून तुरीच्या डाळीत पण करू शकता। मी हे मुगाची डाळ अशी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ते पण त्याच्यामध्ये मिक्स करत आहे। हे आता आपण त्याच्यामध्ये कुकरमध्ये पाणी घालून घेऊया। मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण कुकरला झाकण लावून देऊया। 2 ते 3 शिट्ट्या होऊ देणार आहे। तोपर्यंत आपण पूर्ण एक लसणचा गाठा घेतलेला आहे, तो व्यवस्थित त्याची साल व पत्रा वगैरे काढून तो खलबत्त्यात बारीक करून घेऊया। खलबत्त्यात मी लसूण, जिरं आणि थोडंसं मिठाने लवकर पेस्ट बनते। हे बघा अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आपल्या 2 ते 3 शिट्ट्या छान झालेल्या आहेत। आता बघा किती छान असं तयार झालेलं आहे मिश्रण, त्याला राई वगैरे लावायचं काम नाही आहे। तर आता आपण कढई ठेवून कढईमध्ये तेल टाकून घेऊया। कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। मी जे पेस्ट बनवली होती लसणाची ते पेस्ट टाकून देऊया। थोडीशी हळद, ते व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आणि लसूण हा थोडासा मी जास्त होऊ दिला आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि आपण जे बनवले होतं डाळ ते पण त्याच्यामध्ये घालून घेऊया। घालून आणि मिक्स करून घेत आहे। थोडी करून मी हे मिक्स करून घेत आहे। आणि कधी पण मिरचीची भाजी बनवताना आपल्याला शक्यतो जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण कुकरमध्ये लावायचं। कारण जेव्हा आपल्याला जर पाणी कमी पडलं, आपण जर वरून पाणी घातलं तर त्याची चव बदलते। म्हणून मग शक्यतो जास्तच पाणी घालायचं, कारण की मिरचीची भाजी हे पातळच चांगली लागते, घट्ट चांगली लागत नाही। आणि तुम्हाला तुमचं जर म्हणजे पाणी जर कमी पडलं तर मग तुम्ही थोडंसं गरम करून पाणी घालू शकता। हे बघा अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे। आता आपण ही भाजी 5 ते 10 मिनिट अशी शिजू देऊया, त्याला उकळी येईपर्यंत। आता आपण याच्यासाठी बनवणार आहे भाकरीसाठी मी हे बघा 3 भाकरीचं असं पीठ घेऊन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार आणि हे पाणी गरम करून घेतलेलं आहे। गरम करून पाणी त्याच्यामध्ये घालत आहे। आता आपण हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया। मी सरट्याने मिक्स करत आहे, कारण की ते पाणी गरम होतं आणि थंड पाणी थोडं घालून त्याचा पूर्ण गोळा तयार करून घेऊया। कधी पण पाणी घालताना थोडं घालायचं, कारण की आपल्याला जर तो उंडा पातळ झाला तर त्याची भाकरी बनणार नाही। हे बघा अशा प्रकारे मी हा तयार केलेला आहे। 3 भाकरीचा उंडा होता, मी पूर्ण हा मिक्स करून घेतलेला आहे आधीच। आता मी याचे छोटे असे 3 गोळे करून भाकरी बनवणार आहे। पूर्ण असा छान असतं, जेवढा आपण छान चुरून घेतला तेवढी छान भाकर येते। अशा प्रकारे आता मी एक भाकर बनवून असा मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे छान गोल। आता मी एक पोळपाट घेतले, त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून घेतले आहे, कारण की ते जे आपण भाकरी बनवणार आहे ते खाली चिपकायला नाही पाहिजे म्हणून। एका आता वरच्या हाताने मी वरून थोडंसं हलक्या हाताने थापटून घेत आहे आणि दुसऱ्या हाताने त्याला आकार देत आहे, की जे उलट आहे त्याने ते प्लेन करत आहे।
हे बघा अशा प्रकारे हळूहळू थापडून मी भाकरची बनवून घेत आहे. हे बघा अशी मी व्यवस्थित पूर्ण सगळ्या बाजूने अशी छान थापटून घेतलेली आहे. कुठं जाडसर पण नको राहायला. अशी ही भाकर आपली तयार झालेली आहे. आता मी पूर्ण परफेक्ट अशी बनवून घेतली आहे. आता आपण तवा गरम करून घेतला आहे. आता हे आपण तव्यावर टाकणार आहे. बघा तवा छान असा गरम होऊ द्यायचा. तवा छान गरम झाला की लवकर ती एका साईडनं भाकर आपली होऊन येते. कधी पण थंड तव्यावर कधीच भाकर टाकायची नाही, ती भाकर आपली मोडू शकते, लवकर होत नाही. आणि वरून थोडंसं मी पाणी लावून घेत आहे. थोडासा पाण्याचा हात फिरून घेतला तर छान भाकर येते. वरचा भाग आपला असा कडक येत नाही, म्हणून मग थोडंसं पाणी लावून घ्यायचं त्याला. आता आपण हलक्या हाताने थोडं हलक्या हाताने हळूहळू आपण पूर्ण दोन्ही साईडनं असा पूर्ण व्यवस्थित सराटा फिरून घ्यायचा. नंतर मग पलटवायची ती. हे बघा अशा प्रकारे ही एका साईडनं पूर्ण भाकर झालेली आहे. आणि कधी पण भाकर आता दुसऱ्या साईडनं आपण जेव्हा पलटवतो ना, ते पूर्ण व्यवस्थित होऊ द्यायची. लगेच दुसरीकडून बाजू पलटवायची नाही, कारण की त्यांना लवकर भाकर होऊन येत नाही, कच्ची पण राहते. आता आपण दुसऱ्या साईडने पलटून घेतलेली आहे. बघा अशी कशी छान भाकर तयार झालेली आहे. आता आपण हे पण दुसऱ्या साईडने आता पूर्ण व्यवस्थित भाग हा होऊन येते. अशा प्रकारे ही भाकर अशी तयार झालेली आहे. बघा किती पातळ आणि छान अशी भाकर तयार केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. मला भाकर आणि भाजी जमली का हे पण कमेंटमध्ये नक्की कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असंच भेटूया एखाद्या नवीन रेसिपी